नमस्कार मित्रांनो, मी दीपक सुर्वे आपल्या दीपक सुर्वे मॅथ्स अँड रिझनिंग या ऑनलाईन अकॅडमीमध्ये स्वागत करतो। आता आपण एमपीएससी पीवायक्यू भाग 2 पाहणार आहोत। ओके, भाग पहिला पाहिलेला आहे, आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे। ओके, तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, आपल्या ऍपची पण लिंक आहे। त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जावा, याची डेमो पीडीएफ तुम्हाला तिथं मिळेल। पीडीएफ तिथं डाउनलोड करा, सोडवा। युट्यूबला शॉर्ट बट स्मार्ट टेक्निकनं तुम्ही समजून घ्या। काळकाम वेग प्रकरणाचा अभ्यास करत असताना कमीत कमी म्हणजे जवळजवळ 31 टाईपचा आपला अभ्यास केला पाहिजे। तुम्हाला 31 टाईपचा अभ्यास केल्यानंतर त्यातल्या मिश्र उदाहरणाचा थोडाफार अभ्यास केला तर तुम्हाला हे प्रकरण आरामात टॅकल होतं। ठीक आहे, वन बाय वन आपण क्वेश्चन बघूया। ठीक आहे, आणि जर तुम्हाला अडचण येत असेल, जर तुम्हाला या क्षणाला असं वाटत असेल सर काळकाम वेग मध्ये एकही मार्ग घालवायचा नाही, सगळ्या पद्धतीचा आम्हाला 30 टाईप शिकायचे, सर रेल्वे प्रकरण आहे, रेल्वे प्रकरणातला आम्हाला 40च्या 40 टाईप शिकायचे आहेत आणि आम्हाला मिश्र उदाहरणाचा पण अभ्यास करायचा आहे, असं आम्हाला प्रत्येक उदाहरण करायचंय। त्या शेकडेवारीमध्ये जास्तीत जास्त टाईप किती येतो? शेकडेवारीमध्ये 45 टाईप केलं, पुन्हा मिश्र उदाहरणं तुम्ही केली, तुम्ही मास्टर माइंड झाला। ओके, प्रत्येक प्रकरण वाईज तुम्हाला इथं एक आपली मॅथ्स अँड रिझनिंगची बॅच लावलेली आहे। 6 महिने व्हॅलिडिटी आहे, 1299 फक्त कोर्सची फी आहे। त्यामध्ये सगळं गणित, सगळं भूमिती, सगळं बुद्धिमत्ता सांख्यिकी तुम्हाला मिळणार आहे। ओके, आजच आपलं ऍप डाउनलोड करा, दीपक सुर्वे मॅथ्स अँड रिझनिंग, आणि एनरोल करा बॅच। ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे। इथं पहिलं एक्झाम्पल बघा काय, जर 24 पुरुष 40 मीटर 25 मीटर व 10 मीटर आकाराच्या एका भिंतीचे बांधकाम 80 दिवसात पूर्ण करू शकतात, तर 16 पुरुष 75 मीटर 20 मीटर 8 मीटर आकाराची भिंत किती दिवसात बांधू शकतात, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय। ओके, ठीक आहे, आता बघा हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे। या ठिकाणी काम वेगवेगळं आहे, ही एक भिंत बांधायची आणि एक भिंत बांधायची, पण दोन्ही भिंती बांधत असताना याची लांबी रुंदी उंची, थोडक्यात याचा आकार वेगळा आहे। ओके, आणि याचाही आकार वेगळा आहे। काम जर वेगवेगळं असेल तर कामाची काय करायची, अदला बदल करायची। अदरवाईज अशा प्रकारच्या उदाहरणात आपण काय घेतो, जिथं फुल स्टॉप आहे किंवा सोलपिरम आहे त्याच्या अलीकडचं सगळं गुणाकारात घेतो, आणि जिथं फुल स्टॉप किंवा सोलपिरम आहे ना तिथं बरोबरचं चिन्ह देतो। ठीक आहे, मग आता इथं बघा 24 पुरुष 40 मीटर 25 मीटर 10 मीटर आकाराच्या एका भिंतीचे बांधकाम 80 दिवसात पूर्ण करतात, सोलपिरम आहे। सोलपिरमच्या अलीकडचं सगळं तुम्ही गुणाकारात लिहिलं। ओके, समजून घ्या आधी काय काय लिहिलं, 24 गुणिले 40 गुणिले 25 गुणिले 10 गुणिले 80। ओके, बरोबर चिन्हाच्या पलीकडं फुल स्टॉप किंवा सोलपिरम असेल ना त्याच्या पलीकडचं काय काय राहिलं, मग 16 गुणिले 75 गुणिले 20 गुणिले 8 गुणिले x। ओके, इथं काय आहे, काम एकच असेल तुम्ही या टेक्निकनं सोडवू शकता, पण काम वेगवेगळं असेल तर कामाची काय करायची, अदला बदल करायची। आणि हे काम आहे 40 मीटर बाय 25 मीटर बाय 10 मीटर बाय आकाराची आपल्याला भिंत बांधायची, ते काम आहे। दुसरं काम काय, 75 मीटर 20 मीटर 8 मीटर 75 बाय 20 बाय 8 या आकाराची एक भिंत बांधायची। मग काम वेगवेगळं असेल, कामाची अदला बदल करायची। पुन्हा डबल आपण सगळी मांडणी करू, कशी मांडणी करणार, 24 गुणिले इकडचं काम आता इकडे घ्या, हे W1 होतं, हे W2 आहे। ठीक आहे, इकडचं काम इकडे घ्या, काय काय घेणार मग, 75 गुणिले 20 गुणिले 8 गुणिले हे दिवस आहे असं घ्या 80 बरोबर 16 गुणिले, आता इकडचं काम घ्या, काय घेणार 40 गुणिले 25 गुणिले 10 गुणिले ओके x घेणार, इथं ते आपल्याला शोधायचंय। आता हे गुणाकारात आहे, इकडे आणल्यावर काय होणार आहे, भागाकारात येणार आहे। ठीक आहे, चला सोडवू मग, 24 गुणिले 75 गुणिले 20 गुणिले 8 गुणिले 80 केलं तुम्ही। ओके, आणि छेदात किती घेणार तुम्ही, पलीकडचं जे 16 गुणिले 40 गुणिले 25 गुणिले 10। ओके, आणि बरोबर x आहे असं राहिलं। बघा मी कामाची काय केली, अदला बदल केली। ठीक आहे, चला सोडूया आता मग, या शून्याला हा शून्य कट केला। ओके, या शून्याला इकडचा शून्य कट केला, 4 एके 4 4 दुनी 8 8 एके 8 8 दुनी 16 2 ला 2 कॅन्सल झालं। ठीक आहे, 25 एके 25 25 त्रिक 75
ओके. हा, राहिलं काय तुमचं मग 24. 24 गुणिले 3, 24 त्रिक 72, 72ची दुप्पट, 72ची दुप्पट 144, म्हणजे 24 गुणिले 3 गुणिले 2 यांचा गुणाकार केला 144, उत्तर आले 144. ओके. मग अशा प्रकारच्या उदाहरणात आहे ना तुमचा माइंड असा सेट झाला पाहिजे. माइंड कशासाठी सेट झाला पाहिजे, आता बघा, जर काम वेगवेगळं असेल तर जे वेगळं काम आहे ना इकडचं कामाची आपण अदलाबदल करण्यापेक्षा लगेच डायरेक्ट तुम्ही छेदात लिहिलं तरी चालू शकतं, पण हे प्रॅक्टिस झालं पाहिजे. ज्या मुलाचं, ज्या विद्यार्थ्याचं प्रॅक्टिस जास्त झाले ना तो पटकन या टेक्निकनं सोडवू शकतो. बघा, ह्याची डबल मी मांडणी स्पीड मध्ये तुम्हाला सांगतो. बघा काय करू शकता की इथं 24 पुरुष आहेत, तर हे काम वेगवेगळे आहे ना, हे काम छेदात लिहिलं, मग 40 गुणिले 25 गुणिले 10. ओके. हा, पुढे दिवस किती आहेत, 80 आहेत. ओके. आणि तिकडचं काम इकडे लिहिलं वरती, तिकडचं काम काय 75 गुणिले 20 गुणिले 8 आहे. ओके. तिकडचं काम इथं लिहिलं. ओके. आता इकडचं काम तिकडे लिहिलं म्हणजे तिकडून छेदात येणार आहे. पलीकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय 16 होतं, बरोबर आहे, गुणिले 16. इकडचं काम तिकडे छेदात लिहिलं तुम्ही. ओके. आणि बरोबर एक झाली, स्पीड मध्ये मांडणी झाली. प्रॅक्टिस जास्त असेल ना तर तुम्ही त्यात मास्टर माइंड होणार आहे. ओके. आपल्या पुस्तकाची रचना कशी आहे बघा, मी पहिल्यांदा सोडवून दिले एक एक्झाम्पल. कसं दिले, सोडवून दिले. पुन्हा सरावासाठी 4 आहे ती, सरावासाठी किती आहे ती 4, आणि पुन्हा परीक्षेला 4 आहे ती, म्हणजे एका टाईपची जवळजवळ 9 एक्झाम्पल आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. या लेवलने एक्झाम्पल काढल्यानंतर मग ती पुस्तकाचं 30 टाईप येतं. किती टाईप येतं, 30 टाईप येतं. पुन्हा मिश्र उदाहरणं पण तुम्हाला 80 दिले ती, आणि त्याचं स्पष्टीकरण पण दिलंय. एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला एकच चॅप्टर दिलाय. प्रत्येक चॅप्टर असा दिलेला आहे तुम्हाला. अप्रॉक्सिमेटली 600 पानांचं पुस्तक आहे आपलं, 596 पानाचं करेक्ट आहे. ओके. सोडवलं एकदा तुम्ही मास्टर माइंडच झाला गणितामध्ये. आणि शॉर्टकट मध्ये सोडवलं, याचं फायनल आन्सर तुम्हाला काय येणार आहे, 144 येणार आहे. आताच्या सारखं मी सोडवून दिलं होतं, फक्त स्पीड मध्ये कसं सोडवायचं तुम्हाला सांगितलं होतं. चला, पहिलं एक्झाम्पल झालं, आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. बघा प्रश्न काय आहे बघा, अमित 5 पाने 1 दिवसात लिहितो तर संध्या 2 पाने एका दिवसात पुसून टाकते. जर अमित आणि संध्या 1 दिवसाआड काम करत असतील तर पहिल्या दिवशी अमित करतोय, दुसऱ्या दिवशी संध्या करते, तर 60 पानांचे पुस्तक लिहायला त्यांना किती दिवस लागतील. ओके. अमितचे 60 पाने पूर्ण झाल्यावर संध्या पाने पुसणे बंद करते. ओके. आता बघा इथं काय दिले, कंबाईन मेन्स 2023 ला आलेला प्रश्न आहे. 5 पाने लिहितो, पहिल्या दिवशी 5 पाने लिहितो, पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी काय होते, 2 पाने पुसते, म्हणजे एकत्रित 2 दिवसात या, पहिल्या दिवस आणि दुसऱ्या दिवसात. पहिल्या दिवशी अमित पाने लिहितो, दुसऱ्या दिवशी संध्या काय करते, पाने पुसून टाकते. ओके. 2 दिवसात प्रोसेस काय होते मग मला सांगा, 3च पाने लिहून येतात, कारण 5 पाने लिहिली तर दुसऱ्या दिवशी 2 पाने पुसली जातात, म्हणजे त्या 2 दिवसात 3 पाने लिहिली जातात. मग टोटल पाने किती येते, 60. ओके. मग काय होते बघा, आता बऱ्याच मुलांचा चुकतो अंदाज कसा, ही प्रोसेस किती दिवसात होती, 2 दिवसात. ओके. म्हणून 60 ला 3 न भाग लावतात, उत्तर येतं 20, आणि त्या 20 ची दुप्पट करतात, कारण 2 न गुणलं पाहिजे. एका जर दिवसाला 2 दिवसाला तुमची 3च पानं परफेक्ट होत असतील तर 60 भागिले 3 केल्यानंतर त्याला पुन्हा 2 न गुणलं पाहिजे, कारण 2 दिवसात तेवढे होते म्हणून. मग उत्तर येतं तुमचं 40, जो असतो पर्याय पहिला. इथं बघा पर्याय पहिला, तुम्ही जो विचार केला तो पहिला पर्याय आला. लगेच टिक मार्क करून तुम्ही पुढे जाता आणि पुन्हा म्हणता मग सिली मिस्टेक झाली. ओके. सिच्युएशन काय होती बघा, ज्यावेळेस 3 पाने 3 पाने 3 पाने असं तुम्ही 57 पानापर्यंत जाताय, 57 ला 3 ने भाग लावला. ओके. किती आलं, 19. किती आलं, 19, म्हणजे 19 गुणिले 2, 38 दिवस झालं. 38व्या दिवशी संध्यानं 2 पाने पुसून टाकली. त्या 39व्या दिवशी काय होते, तो किती पाने लिहिणार आहे, 5 पाने लिहिणार आहे. 57 मध्ये तुम्ही पुन्हा 5 वाढ केलं तर 62 होते. त्यामुळं 38 पॉइंट समथिंग काय तर उत्तर आलं पाहिजे. एकदा काय 60 पाने झाली तर संध्या काय करते, संध्या पाने पुसणे काय करते, बंद करते. ओके. समजलं तुम्हाला. त्यामुळे डायरेक्ट 60 ला 3 न भाग लावून त्याला पुन्हा 2 न गुणून 40 लिहायचं नाही. त्या 60च्या अगोदर 3 न भाग झालेली संख्या कुठली ती 57. 57 ला तुम्ही 3 ने भाग लावला, किती उत्तर येते 19. 19 ची दुप्पट केली 38, म्हणजे त्या दोघांना किती दिवस जातील, 38 दिवस जातील. मग
त्याला 3 पाने लिहायची आहेत. किती पैकी राहिलेली? 5 पैकी. कारण काय होतंय बघा, तो लिहितोय 5 पाने. किती पाने लिहितो? 5 पाने. पण शिल्लक राहिले 3 पाने. 5 पैकी जर 3/5 ला भाग लावला तर तुमचं उत्तर येते 0.6. कारण तो लिहिणार होता 5 पाने, त्यापैकी किती फक्त लिहिणं गरजेचं आहे? 3 पाने. म्हणजे त्याला किती दिवस लागले? पुढे 0.6 दिवस लागले. हे 38 दिवस प्लस 0.6 उत्तर काय येईल? 38.6 दिवस. ओके. पण एक डोक्यात कन्सेप्ट क्लिअर करून टाका की 38 पॉईंट समथिंग काहीतरी उत्तर येणार आहे. 38 पॉईंट काहीतरी उत्तर येते. पर्याय तसा एकमेव आहे, पर्याय क्रमांक 2. हे तुम्ही उत्तर बरोबर म्हणायचं. अँगल कसा चुकतो ते पण मी तुम्हाला सांगितलं. बऱ्यापैकी असं प्रश्न आहेत बघा. येणारा प्रश्न आपण घेणार आहे तसा. ओके. की दोघं मिळून समजा 4 दिवस काम केलं आणि राहिलेलं काम एकटा किती दिवस करेल. ओके. मग तिथं प्रश्न कसा असतो बघा, राहिलेले काम एकटा किती दिवस करेल. न जर ते काम राहिलेलं 10 दिवस केलं तर 10 उत्तर बरोबर आहे. पण तिथं वाक्यरचना अशी असते की एकूण काम किती दिवसात पूर्ण झालं, तर दोघांनी मिळून किती दिवस केलं ते पण काउंट करायचं, आणि एकटा किती दिवसात करतोय ते पण काउंट करायचं, आणि सगळं दिवस मिळून तुम्हाला उत्तर फायनल लिहावं लागतं. ओके. प्रश्न कसा चुकतो, तुम्ही शाब्दिक रचना कशी बदलते ते पण समजून घ्या. पुढे पुढे एक्झाम्पल मध्ये अशा आपल्याला एक्झाम्पल आहेत बघा. तिसरं एक्झाम्पल बघा. 8 मुले व 12 पुरुष एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. प्रत्येक मुलाला एखादे काम पूर्ण करण्यास पुरुषांच्या दुप्पट वेळ लागतो. प्रत्येक मुलाला एखादे काम पूर्ण करण्यास पुरुषांच्या दुप्पट वेळ लागतो. तर तेच काम 12 पुरुषांना पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? टॅक्स असिस्टंट मेन 2022 ला आलेला प्रश्न होता. ठीक आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होता की एक पुरुष बरोबर दुप्पट मुले, म्हणजे 2 मुले तुम्ही घेणार. कारण इथं दिले प्रत्येक मुलाला एखादे काम पूर्ण करण्यास पुरुषांच्या कसा लागतो? दुप्पट वेळ लागतो. एक पुरुष घेतला की 2 काय येणार? मुले येणार. इथं सुरुवातीला 8 मुले येते आणि 12 पुरुष येते. आपण ह्या 8 मुलांचं पुरुषातच कन्वर्ट करू. 8 मुले म्हणजे किती पुरुष ते आधी पहिल्यांदा काढा. 8 मुले म्हणजे किती पुरुष येईल? इथं आपण एक्स मानलं आणि तिरकस गुणाकार करून सोडवलं. 1 गुणिले 8 छेदात 2 घेतलं तर किती येते? 4 पुरुष येते. किती येते? 4 पुरुष. याचा अर्थ काय होतोय बघा, 8 मुले व 12 पुरुष, थोडक्यात 4 पुरुष अधिक हे 12 पुरुष, एकूण किती? 16 पुरुष एक काम 9 दिवसात पूर्ण करतात. फुलस्टॉप. फुलस्टॉप आला की बरोबरचं चिन्ह दिलं. बरोबर. मुलाला एखादे काम दुप्पट करण्यास कन्वर्ट करून आपण घेतलं तर तेच काम 12 पुरुषांना पूर्ण करण्यास किती दिवस लागेल? तेच काम 12 पुरुषांना पूर्ण करण्यास किती दिवस लागेल? झाली ही मांडणी झाली. इथून पुढे आता तुम्ही सोडवू शकता. ओके. हे 12 गुणाकारात आहे, इकडे आणल्यावर काय येईल? 72. 16 गुणिले 9 छेद 12 बरोबर एक्स लिहिलं. ओके. 4 त्रिक 12. ओके. 4 चौक 16, 3 एक 3, 3 त्रिक 9, राहिलं 4 गुणिले 3 बरोबर उत्तर काय आलं तुमचं? 12 उत्तर आलं तुमचं. ओके. मग 12 पर्याय क्रमांक 4 हे तुमचं आन्सर आलं. ओके. हे कन्वर्ट करायचं तुम्हाला समजलं पाहिजे. मुलं, ओके, मुली, स्त्रिया, पुरुष 4 युनिट ऑफ मेजरमेंट याच्यामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला येतात. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल बघा आता. 4. पवन एक काम पूर्ण करण्यास 12 दिवस लावतो, तर तेच काम जीवन 6 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? टॅक्ट असिस्टंट मेन्स 2022 ला आलेला प्रश्न आहे. ओके. याच्यावर एक क्ल्यू तुम्हाला सांगतो बरं का. सारखी सारखी गणित कशी येते. एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, दुसरा 15 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून 6 दिवसात पूर्ण करतील. हा पहिला झाला टाईप. सारखी गणित येते, हीच आहे ती गणित. मग काय करतात ते? 10 ची दुप्पट करतात 20, त्या 15 ची दुप्पट करतात 30. ओके. एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर दुसरा 30 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? आता ह्या उत्तराची दुप्पट करा. किती येईल उत्तर? 12 दिवस येईल. पॅटर्न ठरलेला आहे त्यांचा. पुन्हा प्रश्न कसा असतो बघा. एक काम 10 ची तिप्पट करा, 10 30 दिवसात पूर्ण करतात, तर बी काम 15 ची तिप्पट करा, 45 दिवसात पूर्ण करतात, तर दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? आता ह्या उत्तराची तिप्पट करा. किती येईल उत्तर? 18 येईल उत्तर. म्हणजे 10-15 असेल तर दोघे मिळून 6 दिवसात पूर्ण करतील. 20-30 असेल दोघे मिळून 12 दिवसात पूर्ण करतील. 30-45 असेल दोघे मिळून 18 दिवसात पूर्ण करतील. तसंच असतं बघा.
पहिला 6 दिवसात पूर्ण करतोय, दुसरा 12 दिवसात पूर्ण करतोय. ओके, तर दोघे मिळून 4 दिवसात पूर्ण करतील. किती दिवसात पूर्ण करतील? 4. आता या 6 ची दुप्पट केली 12, त्या 12 ची दुप्पट केली ओके 24, आणि दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? ओके, त्यावेळेस उत्तर येणार काय? 4 ची दुप्पट किती येणार? 8 येणार. एक पॅटर्न पण त्यांचा ठरलेला आहे. याच लेवलचा प्रश्न येत राहतात, आणि एकदा काय तुमच्या माइंड मध्ये सेट झाला की याच्यात लेवलचा पॅटर्न आहे, 10, 15, 20, 30, 30, 50 असं येते, तर तुम्हाला इंटरेस्ट वाढून जातो काळकाम वेग मधला, की अशीच गणित आहे ती, अशाच लेवलनं गणित आहे ती. आजपर्यंत सगळ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला तर याच टाईपची गणित आहे ती, याच्या बाहेर गणित नाहीत. तर प्रकरण सोडवायला कॉन्फिडन्स लेवल तुमची खूप हाय होऊन जाते, इतकी की तुम्हाला आतुरता लागते की प्रश्न कसा पण येऊ द्या, काळकाम वेगळं आपण तोडणारच आहे, जिंकणारच आहे त्या प्रकरणामध्ये. ठीक आहे, त्या लेवलनं अभ्यास करा. बघा आता हा प्रश्न कसा होता. पवन एक काम पूर्ण करण्यास 12 दिवस लावतो, तेच काम जीवन 6 दिवसात पूर्ण करतो, मग दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? मग काही जणांना कसं वाटतं की सर सूत्रांना सोडवूया की XY छेदात X अधिक Y. ओके, XY म्हणजे पहिल्याला X मानलं, दुसऱ्याला आपण Y मानलं, 12 गुणिले 6 आणि छेदात दोघाची बेरीज केली, 12 आणि 6 किती आली? 18 आली. 12 सक 72, 72 छेद 18. ओके, 18 चौक 72. ठरलेला पॅटर्न आहे, दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? 4 दिवसात पूर्ण करतील. उत्तर तुमचं काय आलं? पर्याय क्रमांक पहिला आला, 4 आला. मग इथं पण मुलं काय करतात माहितीये का? सिली मिस्टेक करून येतात, 4 ला गोल करून येतात. का बघा आता समजा स्पर्धा परीक्षेत तुम्हाला हा प्रश्न आहे 90 नंबरचा. किती नंबरचा आहे? 90 नंबरचा प्रश्न आहे. ओके, मग 90 ला आन्सर काय आले? पर्याय 1 आहे, बरोबर आहे. आन्सर काय आहे? पण आन्सर आले 4. तो करतो 4 ला गोल. ह्यात सिली मिस्टेक होतात आणि होतातच. नवीन मुलांची तर हमखास होती ही. प्रॅक्टिस जास्त करा, सिली मिस्टेक अवॉइड करा जास्तीत जास्त. ओके, पुढे बघा आता याच टेक्निकचं तुम्हाला अजून एक गणित सांगतो बघा, म्हणजे हेच गणित तुम्हाला दुसऱ्या टेक्निकनं सांगतो. 1/12 अधिक 1/6 घेतलं तुम्ही, तर दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? ओके, मग 12 आणि 6चा लसावी घेतला, 12 आणि 6चा लसावी किती आला? 12 आला. 12 उत्तर येण्यासाठी 12 ला 1 न गुणलं, अधिक 6 ला किती न गुणणार तुम्ही? 2 ने गुणणार. ठीक आहे, मग 2 अधिक 1 3, 3/12 याचं उत्तर आलं 1/12. एक काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील? 4 दिवसात पूर्ण करतील. किती दिवसात पूर्ण करतील? 4 दिवसात पूर्ण करतील. समजलं? ठीक आहे, चौथा टाईप झाला. आता बघा पुढं 5वा टाईप घेऊया आपण. 5वा प्रश्न घेऊया. एक काम पूर्ण करण्यासाठी लीनाला 6 दिवस लागतात, तेच काम करण्यासाठी मीनाला 12 दिवस लागतात, तर टीनाला 4 दिवस लागतात, तर तिघींनी मिळून काम केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण करेल? आत्ताचं गणित आणि याच्या अगोदरचं गणित मी त्यासाठी सांगितलं, छेदाचा लसावी काढायला शिकला पाहिजे तुम्ही. ओके, आता तिघी मिळून करणार आहे त्या. कोण कोण आहे त्या? लीना, दुसरी मीना आणि टीना. ते महत्वाचं नाही, आकडा महत्वाचा आहे. 1/6 अधिक 1/12 अधिक 1/4. ओके, तिघांचा लसावी काय आला? 6, 12, 4चा लसावी आला 12. लसावी किती आला? 12. तिघांच्याही पाड्यात येणारी संख्या. मग 12 येण्यासाठी 6 ला कितीने गुणणार? 2 ने गुणणार. अंशात लिहिलं 2. 12 उत्तर येण्यासाठी कितीने गुणणार? 1 ने गुणणार. 1 आलं. 4 ला कितीने गुणावं लागेल? 3 ने. इथं 3 लिहिलं. ओके, मग फायनल काय लिहिलं? 2 अधिक 1 3, 3 आणि 3 6, 6/12 म्हणजेच उत्तर आलं 1/2. फायनल उत्तर आलं. एक काम करण्यासाठी तिघींना किती दिवस लागतील? 2 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं आन्सर आलं. समजलं? क्लर्क मेन्स 2022 ला आहे. लेटेस्ट मधलं प्रश्न घेतोय आपण मॅक्झिमम. पुढे बघा आता 6वा प्रश्न. ओके, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पण आपली बॅच सुरू आहे बरं का. ज्या मुलांना फायदा घ्यायचा आहे त्यांनी घ्या. ओके, लाईव्ह बॅच पण आपली सुरू आहे. लाईव्ह बॅच मध्ये प्रत्येक प्रश्नाचा टाईप झाल्यानंतर त्या प्रश्नावरनं किती वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात त्याचा अँगल पण मी तुम्हाला सांगतो. ओके, हा तेवढा परिपूर्ण अभ्यास केलेला आहे. अभ्यास करूनच पुस्तक काढलेलं आहे. 3.5 वर्ष पुस्तक लिहून मी काढलेलं आहे. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होऊन जाईल. दुपारी 1 ते 3 आपली लाईव्ह बॅच सुरू असते बघा. दीपक सुर्वे मॅथ्स अँड रिझनिंग. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या ऍपची लिंक आहे. तिथं कोर्स आहे, 6 महिने व्हॅलिडिटी आहे. तुम्ही किती वेळा तो व्हिडिओ बघू शकता. 1999 रुपये तिथं फी आहे. गणित, बुद्धिमत्ता, भूमिती, सांख्यिकी 4ही घटक तुम्हाला तिथं घेतले जाते. ठीक आहे, पुढे बघा 6वा प्रश्न. जर
एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम तेच आलं म्हणजे कामाच्या अदला बदल करायची का नाही. मग फुल स्टॉप कुठे आहे बघायचा, फुल स्टॉप किंवा स्वल्पविराम इथं आहे. त्याच्या अगोदरचं सगळं हे गुणाकारात लिहायचं. काय काय लिहिणार गुणाकारात, 10 गुणिले 2 गुणिले 5. ओके बरोबर. तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील किंवा त्यांना किती दिवस लागतील. मांडणी झाली. हे गुणाकारात आहे. इकडे आल्यावर काय येईल भागाकारात. काय काय येईल मग 10 गुणिले 2 गुणिले 5 आणि छेदात 2 गुणिले 5 बरोबर x. ओके 2 ला 2 कॅन्सल, 5 ला 5 कॅन्सल, 2 5 2 5 कॅन्सल, राहिले किती 10. पर्याय क्रमांक कितवा तिसरा. ओके कंबाईन सी मेन्स. ओके हा ग्रुप सी ला आलेला, मेन्स ला आला होता 2022 ला. सोपा प्रश्न होता. ओके 7वा प्रश्न बघा आता काय. अ आणि ब अनुक्रमे 15 व 10 दिवसामध्ये काम पूर्ण करतात. ओके दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली, परंतु 2 दिवसानंतर ब काम सोडून गेला किंवा ब ला काम सोडावं लागलं, तर उरलेले काम ए ने पूर्ण केले, तर हे काम किती दिवसामध्ये पूर्ण झाले. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, 10-15 असेल ना, 10-15 दोघं मिळून 6 दिवसात करतात. 10 ची दुप्पट केली 20, 15 ची दुप्पट केली 30. असं पहिला जर असं आलं ना, ए काम किती दिवसात पूर्ण करतो, बी काम 30 दिवसात पूर्ण करतो, ए 20 दिवसात, बी 30 दिवसात, तर दोघे मिळून किती येईल 12 दिवसात पूर्ण करतात. पुन्हा प्रश्न असाही असतो बघा, ह्या 10 ची तिप्पट करते ती 30 आणि ह्या 45 ची तिप्पट करते ती 45. ओके प्रश्न बदलत नाही, आकडा फक्त बदलत राहते. आणि आकडा बदलताना पण काही बी बदलून उपयोग नाही. ओके नाहीतर तू म्हणशील मी 15 दिवसात करतोय, तू 18 दिवसात करतोय, दोघे मिळून किती दिवसात करतील. ओके तसं नसतंय, पॅटर्न प्रमाणे त्यांचं ठरलेलं असतात. मग ह्याचं उत्तर किती येईल 18 दिवसात येईल. तसंच इथं आहे बघा आता की एक काम 15 दिवसात, ब तेच काम 10 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली. जर समजा दोघांनी एकत्रित काम केलं असतं तर ते 6 दिवसात संपलं असतं. पण काय झालं इथं, एकत्र काम करण्यास सुरुवात केली, परंतु 2 दिवसानंतर ब ला काम सोडावं लागलं. काय अडचण आली असेल, ब ला काम सोडावं लागलं. आता काम काय तर राहिलेलं काम कोण करणार आहे, तर ते काम किती दिवसात करेल. ओके बरं आता सोडवू आपण, त्याच्यानंतर शेवटी एक तुम्हाला क्ल्यू सांगतो बघा. एमपीएससी सीसॅट 2022 ला आलेला प्रश्न आहे. ओके सोपा प्रश्न आहे, अजिबात अवघड नाही, समजून घेतला पाहिजे. तुम्ही चुकणार कुठं ते पण मी तुम्हाला सांगतो. ओके तुम्ही 1/10 अधिक 1/15 केले. ओके दोघांचा लसावी काढला, लसावी आला 30. 30 उत्तर येण्यासाठी 10 ला कितीने गुणलं 3 ने, 15 ला कितीने गुणलं 2 ने, 3 आणि 2 5, 5/30 केलं तुम्ही. ओके इथपर्यंत बेसिक समजलं असेल तुम्हाला. मग 5/30 ला संक्षिप्त रूप दिलं 1/6. दोघे मिळून किती दिवसात काम करतील, ते 6 दिवसात करतील. ओके एक काम किती दिवसात करतील, 6 दिवसात. मग आता दोघांनी काम किती दिवस केले, 2 दिवस काम केलं. 2 दिवसानंतर ब सोडून गेलाय ते सोडून द्या. ओके पण काम किती केले बघा, दोघांनी केलेले काम दोघांनी केलेले काम किती काम आहे बघा, त्या 1/6 ला 2 ने गुणणार का, तर दोघांनी 2 दिवस काम केले. ओके काटछाट केली, बे 1 बे 6, उत्तर येईल तुमचं 1/3. 1/3 काम झालेलं आहे, दोघांनी मिळून केलं. मग शिल्लक काम किती, 3 हिस्सापैकी 1 हिस्सा काम केले, 3 हिस्सापैकी राहिले किती हिस्से, 2 हिस्से. मग शिल्लक काम बघा, शिल्लक काम किती आलं 2/3. शिल्लक काम किती आलं 2/3. आणि राहिलेलं काम कोण करणार आहे, करणार आहे. च जेवढं दिवस आहेत तेवढ्या दिवसांना फक्त गुणून टाकायचं, अजिबात अवघड नाही, गुणून टाका. ओके च किती दिवस आहेत 15, 15 ने गुणा. ओके हा 3 1 3, 3 5 15, 5 2 10. तुम्ही काय म्हणता, न किती दिवस काम केलं, 10 दिवस काम केलं. पर्याय क्रमांक 2 सिलेक्ट करता, पुढे जाता, उत्तर चुकतं, पुन्हा म्हणता सिली मिस्टेक झाली. ओके तसं करू नका. वाक्यरचना आहे का, तर पूर्ण केले, उरलेले काम ने पूर्ण केले, तर हे काम किती दिवसामध्ये पूर्ण झाले, म्हणजे पहिल्यापासून किती दिवसात पूर्ण झालं. दोघांनी मिळून 2 दिवसात केले, एकटा न पुन्हा 10 दिवस केलं, तर मिळून किती दिवसात ते काम झालं,
तर 12 दिवस घ्यावे लागतील. दोघांचे 2 दिवस प्लस हे 10 जो एकटा अ करतोय तो मिळून किती दिवस घ्यावा लागेल? 12 दिवस. इथं टिक मार्क करावं लागेल तुम्हाला, त्यावेळी तुम्हाला तो मार्क मिळेल. ओके, समजलं? एमपीएससी सेट 2022 ला आलेला प्रश्न आहे. ओके, बऱ्याच जणांची मिस्टेक झालीच असणार, ठरलेलं असतं हे. शाब्दिक रचना समजली पाहिजे. 7वा प्रकार झाला. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं पॅटर्न ठरलेला आहे त्यांचा. ओके, हा पुढे बघा आता 8वा प्रकार. एकटा अ घर, ओके, ए घर 15 दिवसात बांधू शकतो, ब तेच घर एकटा 10 दिवसात बांधू शकतो. ओके, जर ए आणि ब ने 1 दिवसाआड काम करत असतील आणि जर ए पहिल्या दिवशी काम करतात तर ते घर बांधण्यासाठी किती दिवस लागतील? सिंपल आहे. आपल्या पुस्तकामध्ये टाईप आहे 13-14 की अ काहीतरी दिवसात काम करतो, ब काहीतरी दिवसात काम करतो. तर 1 दिवस काम केलं, दोघांनी मिळून नाही काम केलं. अ न पहिल्या दिवशी केलं, दुसऱ्या दिवशी ब न केलं, पुन्हा तिसऱ्या दिवशी अ आला, पुन्हा 4थ्या दिवशी ब आला, पुन्हा 5व्या दिवशी अ आला, 6व्या दिवशी ब आला. तर असं काम किती दिवसात पूर्ण करेल? हे सोडवण्याची टेक्निक खूप सोपी आहे. तुम्ही काय करायचं, दोघे मिळून किती दिवसात करतात ना ते काढा. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं 10-15 असेल ना त्यांचं उत्तर ठरलंय 6, बरोबर का? 20-30 असेल ना त्यांचं उत्तर ठरलंय किती येतं? 12. आणि 10ची तिप्पट 30 असेल, 15ची तिप्पट 45 असेल तर दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतात? 18 दिवसात पूर्ण करतात. पॅटर्न ठरलेला आहे. म्हणजे अ आणि ब, अ जर तिथं ते 15 दिवसात बांधतोय, ब 10 दिवसात बांधतोय, तर दोघे मिळून किती दिवसात बांधतील? 6. पण इथं दोघे मिळून नाही, एकाडे 1 दिवस दिले. मग काय करायचं, दोघे मिळून जेवढ्या दिवसात बांधतात ना, दोघे मिळून जेवढ्या दिवसात बांधतात ना त्याची दुप्पट करायची, 6ची दुप्पट करायची. 12 हे तुमचं उत्तर असतं. पर्याय क्रमांक 1 असतं तुमचं उत्तर. ओके, मग याच्यासाठी तुम्ही म्हणत असाल सर सूत्र सांगा की, काय सूत्र बित्र अवघड नाही. XY छेद तुम्ही x अधिक y लिहिता, बरोबर का? ठीक आहे, आणि याला गुणिले फक्त 2 म्हणायचं. आलेल्या उत्तराला कितीने गुणायचं? 2 ने गुणायचं. XY 15 गुणिले 10, ओके, छेदात 15 अधिक 10 किती लिहिता? 25, आणि गुणिले काय करतात? 2. 15 नाही किती आलं तुमचं? 150. 150 गुणिले 2 आणि छेदात किती लिहिणार? 25. 25 1 25, 25 150, 6 दुनी किती आलं? 12. याचा अर्थ अ एवढ्या दिवसात काम करत असेल, ब एवढ्या दिवसात काम करत असेल, एकाडे 1 दिवस काम केलं तर सोडवायचं कसं? दोघांचं मिळून काम काढायचं, आलेल्या उत्तराची दुप्पट करायची. ओके, मग तुम्हाला वाटत असेल सर याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आलं तर काय करायचं? ओके, ऍप वरती बघा, अदरवाईज पुस्तकामध्ये तिथं आपल्याला 10-12 उदाहरणं दिलेत. एका टाईपची 8-9 उदाहरणं आहेत. आवर्जून तुम्हाला चांगलं समजून जाईल. ठीक आहे, अमेझॉनची लिंक पण आहे पुस्तकामध्ये, तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ठीक आहे, समजलं? टेक्निकल प्रीला आलेला एक्झाम्पल होता. ओके, पुढे बघा. जे काम संजू 45 दिवसात करतो तेच काम राजू 30 दिवसात करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? ओके, पर्याय क्रमांक 2 18 उत्तर येईल. टेक्निकल असिस्टंट मेन 2021 ला आलेला प्रश्न. मी सतत सांगत आलोय तुम्हाला, 10-15 असेल तर 6 येतं, 10ची दुप्पट केली 20 केली, 15ची दुप्पट 30 केली तर उत्तर तुमचं 12 येईल. 10ची दुप्पट 30 केली, 15ची दुप्पट 45 केली तर उत्तर तुमचं 18 येईल. गणित लय अवघड नसतं, बदललेलं नसतं, आणि सारखं सारखं सांगतोय. ओके, बघा इथं पण सांगितलं होतं तुम्हाला, ओके, इथं सांगितलं होतं तुम्हाला सारखं सारखं 10 20 30. ओके, हा पॅटर्न त्यांचा ठरलेला आहे. नसेल तर तुम्हाला काय अवघड होतं बघा, इथं काय सोडावं लागेल तुम्हाला बघा. आता XY छेदात काय करावं लागेल? x अधिक y. ओके, XY छेदात x अधिक y. ओके, XY 45 गुणिले 30 छेदात काय करावं लागेल? 45 अधिक 30. ओके, मग 45 गुणिले 30 गुणाकार करत बसू नका, आहे असं राहू द्या, फक्त बेरीज करा. 45 30 बेरीज किती आली? 75 आली. ओके, मग हे काटछाट करा आता. चला, 15 त्रिक 45, 15 5 75. ओके, 5 1 5, 5 36, 3 गुणिले 6 किती आलं? 18 उत्तर आलं. पर्याय क्रमांक 2 आलं. समजलं टेक्निक तुम्हाला? सेम त्या लेवलचं गणित आहे ते. ठीक आहे, पुढे बघा आता 10वा टाईप काय. 14 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 21 खेळणी बनवतात. 21 खेळणी बनवतात. 14 मजूर रोज 6 तास काम करून 21 खेळणी बनवतात, तर 8 मजूर रोज 7 तास काम करून किती खेळणी बनवतील, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. टेक्निकल असिस्टंट मेन 2021 ला आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, अशा वेळी तुम्हाला काय करावं लागेल बघा. आता कामाची अदला बदल करावं लागेल, कारण काम कसं आहे? वेगवेगळं आहे. काम कसं आहे? वेगवेगळं आहे.
मग काय लिहावं लागेल, जे फुलस्टॉप आहे ते फुलस्टॉपच्या अलीकडचं किंवा वाक्य पूर्णपणे संपतंय तुटतंय त्याच्या अलीकडचं सगळं गुणाकारात लिहायचं. काय लिहिणार मग, 14 गुणिले 6 गुणिले 21 बरोबर 8 गुणिले 7 गुणिले x लिहिणार. ओके, हे 21 खेळणी बनवली म्हणून W1 पहिलं काम आलं. पुन्हा किती खेळणी बनवायची आहेत माहिती आहेत का तुम्हाला, माहित नाही म्हणून हे दुसरं काम आलं. काम वेगवेगळं असेल तर कामाचे काय करतो, अदला बदल करतो. इथं 14 गुणिले 6 गुणिले x येईल आणि बरोबर 8 गुणिले 7 गुणिले किती 21 येईल. कामाची काय केली आपण, अदला बदल केली. काम वेगवेगळं असेल तर मग हे गुणाकारात आहे, तिकडे गेल्यावर काय येईल भागाकारात येईल. 8 गुणिले 7 गुणिले 21 छेदात 14 गुणिले किती 6 येईल. चला आपण काटछाट करूया आता. ओके, 7 एके 7 7 दुनी 14. ओके, बे एक बे बे चोक 8 3 दुनी 6 3 7 21 बे एक बे बे दुनी 4 राहिलं काय 2 गुणिले 7 14 आलं तुमचं उत्तर. किती आलं 14 आलं. किती खेळणी बनवतील, 14 खेळणी बनवतील. टेक्निकल असिस्टंट मेन 2021 ला आलेला प्रश्न होता. ओके, व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगा. जितकं जास्तीत जास्त शेअर करता येईल तितकं जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, थांबवा पण होता. थँक्यू.